क्षेत्रामध्ये अलीकडच्या निवडणुकांमध्ये पाहिलं तर आपल्याला अपेक्षित यश मिळालं नाही. पण अण्णांनी सांगितलं की यश जे मिळालं सरकारला किंवा जी महायुतीला ते संशय शेवटच्या क्षणापर्यंत त्या महाराष्ट्रामध्ये असं वाटत होतं की महायुतीची सत्ता घेणारच नाही. महाविकास आघाडीला सर्वप्रथम मोठ्या प्रमाणावर लीड मिळत होता, अचानक कम घेतला आणि महायुतीला यशापर्यंत मिळालं. मला असं वाटतं की शेवटच्या 2-3 तासामध्ये जे काही घडलं त्याचा संशयाला जागा आहे. आणि महाराष्ट्राचं एक चित्र जे असेल जे काही घडलं असेल ते काही घडलं आहे, जे घडलं आहे त्याच्यावरून आपल्याला काढावं लागणार नाही लागणार. पराभव स्वीकारून आपल्याला पुढची वाटचाल करावं लागलेलं आहे. नव्या जनतेनं नव्या धोरणावर या ठिकाणी वाटचाल घेऊन आपल्याला परत पक्षात काम करावं लागणार आहे. पक्ष कधी काम करतो, कोणताही राजकीय पक्ष कधीही संपलेला नाही. तो परत उठून राहतो, परत खाली जातो, खाली करून देतो, आणखी सरकारकडे अशा अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आपण बोललेले आहे. त्यामुळे शेवटी आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे, छोड़ो करके बात पुरानी नए दौर से लिखेंगे, लिखकर नहीं का. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.